पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे. असे असताना या प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीसाठी आता शासकीय स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्प बाबतीत निर्णय घेण्यात आले आहेत. प्रकल्प बाधित गावे कोणती आहेत व जमिनीचा दर काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र. देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्प. या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता व रेल्वे उभारणीसाठी जमीन संपादनाची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. वाढवण बंदर प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील एकूण 24 गावांचा समावेश आहे. त्यापैकी डहाणू तालुक्यातील 10 व पालघर तालुक्यातील 14 गावातील जमिनीचे संपादन निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सांगितलं आहे. निश्चित दर जाहीर. पालघर तालुक्यातील बहुतांश गावांसाठी शेतजमिनीचा दर प्रति हेक्टर 62,50,000 रुपये निश्चित करण्यात आला असून बिनशेती जमिनीसाठी गावनिहाय प्रति चौरस मीटर 780 ते 2,940 रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत. डहाणू तालुक्यातील वरोड, चिंचोनी, तनाशी या गावांसाठी शेतजमिनीचा दर 1,16,44,106 रुपये प्रति हेक्टर तर बावडे, कोलवली, वानगाव या गावांसाठी 1,22,42,408 रुपये प्रति हेक्टर असा दर निश्चित करण्यात आला आहे. काही गावांसाठी 62,50,000 रुपये प्रति हेक्टर दर लागू राहील. सदर सर्व निवाडे संपादन संस्था भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते आणि त्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजार मूल्याचा दुप्पट 2 पट रकमेचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यासोबतच त्या रकमेवर 100% दिलासा रक्कम तसेच 29 ऑगस्ट 2024 पासून मूळ दरावर 12% अतिरिक्त घटक व्याज देण्यात येणार आहे. जमिनीवरील बांधकाम, झाडे, विहीर, बोरवेल आदी मालमत्तांचे मूल्यांकन करून स्वतंत्र नुकसान भरपाईही दिली जाणार आहे. त्यामुळे बाधित खातेदारांना कायदेशीर तरतुदीनुसार अधिकतम आर्थिक संरक्षण मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक. संपादित क्षेत्राचा मोबदला स्वीकारण्यासाठी 60 दिवसांच्या आत अद्ययावत 7/12 उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक, वारस हक्काचा पुरावा लागू असल्यास आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि न्याय सुनिश्चित करणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. बाधित नागरिकांनी वेळेत कागदपत्रांची पूर्तता करून मोबदला स्वीकारावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलं आहे. आता वाढवण प्रकल्प गावाप्रमाणे जमिनीचा निश्चित दर पहा.